हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुण्यातले गणपती. सो माझा हा मुंबई ते पुणे प्रवास आपण ह्या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत. सो माझा प्लॅन ऐकत्या वेळेला ठरला, त्यामुळे मला जम्बोचं तिकीट काढायला लागलं आणि ते मला पडलं 90 रुपीजचं आणि मी जाते इंटरसिटी ट्रेनने. मी 10 वाजता पोचले आहे पुण्याला. बघू शकता तुम्ही, मी शिवाजीनगरला उतरले, तिकडनं ऑटो करून आली आहे. तर मी शनिवारवाड्याच्या मागे आहे. तुम्ही फर्स्ट जाते भाऊरंगरी गणपतीला, पण काही इश्यूमध्ये बंद होतं तर अर्ध्यानंतर यावं सांगितलं. तर आता मी आले लाल महालाच्या इकडे. आता फर्स्ट गणपती मी बघते. इकडे केदारनाथचा देखावा गेला, खूपच सुंदर असा देखावा होता. तर मी आले लाल महालला. सो लाल महालचा इतिहास तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. खूपच सुंदर अशी वास्तू आहे, तुम्ही बघू शकतात. आणि आता मी जाते पुण्यातल्या पहिल्या माळ्याच्या गणपतीला, कसबा पेठमधल्या. चला, खूपच सुंदर असं डेकोरेशन. इकडे अष्टविनायकापैकी एक सिद्धटेक मंदिराचा देखावा केला होता, खूपच सुंदर होता. आता हे झाल्यानंतर मी आता पुढे जाते, अजून पुढचे गणपती ते बघूया. आता तुम्ही रस्त्याला तुम्हाला खूप सारे गणपती दिसतील इकडे रस्त्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आता आपण जातो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायला. चला, सुंदर असा देखावा केला आहे. हिमाचलच्या शिव मंदिराचा देखावा आहे, बघू शकता. किती भव्य देखावा इकडे साकारलेला आहे आणि लोकांची गर्दी तर खूपच होती. आज सॅटर्डे आहे, ते तुम्ही बघू शकता. सो आता आपण जाऊया तुळशीबागेमध्ये. तुळशीबागेत जाताना मला अजून एक देखावा लागलेला आहे, तुकारामांचा देखावा आहे, आपण बघू शकता. आता पुढे जाऊया. तर सर्व महत्त्वाचं असं अजून एक मंडळ पुण्यातलं ते आहे बाबू वेणू, आणि हे आहे नवसाला पावणारा गणपती. अजून एक मला देखावा लागलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आले मी इकडे मदुराई मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे, हुबेहूब अशी प्रतिकृती होती. त्याच्यानंतर आता मी जाते, बघू शकता. सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे, खूपच सुंदर असं दर्शन झालं आणि देखावा खूपच सुंदर होता. डिटेलिंग तुम्ही बघू शकता. अशानंतर मी जो गणपती बघायला जाते तो आहे मंडळीमधला श्री शारदा गणेश मंदिर. तुम्ही सुंदर असा देखावा केला बॉटलचा, तुम्ही बघू शकता. पाणी वाचवा. आता मी संदेश द्यायला ट्राय केलं आहे आणि खूपच सुंदर देखावा होता. आपण इकडे पुढे कसं टेम्पलमध्ये जे आहे मेन टेम्पल, ते टेम्पलमध्ये जाऊया. अशीच हुबेहूब प्रतिकृती त्यांनी मंडपात सुद्धा ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर देखावा होता, तुम्ही बघू शकता. तिकडे खूपच सुंदर वाटलं एकदम. शिव पार्वती, खूपच सुंदर देखावा आहे. चला, तुम्हाला त्याची गर्दी तुम्ही बघू शकता, तिथे गर्दी होती तिकडे. आणि गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. अराउंड मला ट्रिपचा खर्च जो आला आहे तो पर पर्सन मला 400 रुपीज आला आहे, कारण की 200 रुपये तिकीट असेच गेले आणि बाकीचे रिक्षा ट्रॅव्हलिंग वगैरे त्याचे 100 रुपये आणि जे ब्रेकफास्ट आणि लंचचे जे होते ते खूपच स्वस्तात माझी ट्रिप झाली वन डे पुण्याची. आता मी जाते तुळशीबागेत. हा पुण्याच्या 5 मानांच्या गणपतीपैकी हा एक गणपती आहे आणि इकडे जगन्नाथ पुरेसा सुंदर असा देखावा केलेला आहे. चला, लाईन तर आहेच इकडे, तुम्ही बघू शकता. गर्दी तर खूप आहे. मला इकडे लाईन दर्शनासाठी 5 ते 10 मिनटं लागली. आता चला, खूपच सुंदर जगन्नाथपुरीचं मंदिराचा देखावा केलेला आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा आपण बघू शकतो, खूपच सुंदर आहे. आता पुढे जाऊया. जगन्नाथ मंदिर स्वीकारलं आहे मेन. खूपच सुंदर, खूपच मस्त वाटते. आता आपण जाऊया तुळशीबागेतील दुसरा एक गणपती बघायला. छोटंसं असं मंडळ आहे, त्यांनी हा गाड्यांचा गणपती. हा आता तिसरा गणपती जो मी बघितला. आता मी जाते मानांच्या गणपती, अजून एक गणपती बघायला.
तो म्हणजे गुरुजी ताईं मंडळ. चला, इकडे गर्दी कमी होती. आम्हाला 5 मिनिटात दर्शन झालं. गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर होती. जेव्हा बसलेलं गणपती बाप्पा तुम्ही बघू शकतात. आणि इकडचं डेकोरेशनही खूप सुंदर होतं. आणि आता जसजशी दुपार होते इकडची गर्दी वाढत चाललेली आहे. मी सकाळी आली होती. बघू शकता दुसरा एक गणपती. आपल्याला इकडे रोडवर खूप सारे छोटे मोठे गणपतीची मंडळं लागतील. म्हणजे हे तांबे जोगेश्वरीचं सुंदर असं बनवतो प्राचीन मंदिर तुम्ही बघू शकता. देवीची मूर्ती खूपच सुंदर होती. आता हा अजून एक देखावा आहे. हेच मंदिराच्या समोरच होतं आणि खूपच सुंदर होती ही मूर्तीसुद्धा. आता पण मानांच्या गणपतीपैकी अजून एक गणपती बघायला जात आहे. तो आहे तांबे जोगेश्वरी. आणि हा जे मंडप आहे ते मंदिराच्या एकदम बाजूलाच होतं. आता ह्या गणपतीचं दर्शन करून झाल्यावर आपण जाणार आहोत अजून एक गणपती बघायला. तो म्हणजे भाऊरंगारी गणपती. चला, खूप सारे गणपती पुण्यामध्ये बघायला मिळतात. आता मी आले भाऊरंगारी मंडळामध्ये. चला, इकडचा देखावाही खूप वेगळा आहे. त्यांनी भाडाचा एक लूक दिलेला आहे तुम्ही बघू शकतात. आणि या देखाव्याची डिटेलिंग खूपच सुंदर आहे. आणि या गणपतीचं विशेष असं हे आहे की हा सगळ्यात पहिला सार्वजनिक गणपती आहे. खूपच सुंदर होती मूर्ती तर. आणि देखावाही खूपच सुंदर आहे. खूपच गर्दी वाढत चाललेली आहे. आणि आमची आता 3 वाजताची ट्रेन आहे, 3:30 वाजताची. आता मी आले अजून एक गणपती मंडळामध्ये. हा भाऊरंगारी मंडळाच्या बाहेरच होता. इकडे आम्ही स्वराज्याचे पहिले राजगड याचा देखावा केलेला आहे. खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता. एकदम रिअल वाटतोय. आणि इकडची गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना ती ना चंदनाची आहे तुम्ही बघू शकता. छोटीशीच अशी मूर्ती पण खूप रेखीव आहे. आता आमचं हे झालेलं आहे हा गणपती बघून. आता मी जाते पुण्यातला मानाच्या 5 गणपतीपैकी माझा एक गणपती बाकी होता तो म्हणजे आहे केसरीवाडा. या गणपतीची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केलेली आहे, माहीतच असेल. तर मी आले केसरीवाड्यामध्ये. चला, आता इकडचा गणपती बाप्पा बघूया. खूपच सुंदर अशी मूर्ती आहे लोकमान्य टिळकांचं. तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहे. केसरीवाडा खूपच भारी होता. आणि हा केसरीवाड्याच्या बाहेर तिकडे अंबरनाथचा देखावा केला होता. सो तोही मी बघितला. आता मी जाते माझ्या परतीच्या प्रवासाकडे. आता दुपारचे 2:30 झालेले आहे. ते मी 3:30ची ट्रेन आहे. मी पुणे जंक्शनमध्ये ट्रेन पकडणार आहे. मी डेक्कन एक्सप्रेसने जाणार आहे. त्याचा तिकीटाचा मला अराउंड कॉस्ट पडला 100 रुपीज. त्याची मी ॲडव्हान्समध्ये बुकिंग केली होती. तुम्ही बघू शकता शनिवारवाडा. शनिवारवाडा जाताना आला काही गणपती बघण्यातच मला खूप टाईम गेला इकडे. मला 3-4 तास होते. शनिवारवाडा तुम्हाला मी डेक्कन एक्सप्रेसचं दाखवते. हा इकडचा AC कोच खूपच कम्फर्टेबल होता. आणि AC कोचचं तिकीट आहे 350 रुपये. तुम्ही बघू शकता ट्रेन खूपच स्वच्छ होती आणि कम्फर्टेबल आहे. 3 ते 3.5 तासांचा प्रवास असतो. आणि पुढे विस्टाडोम पण आहे. चला, आणि जर तुम्ही ट्रेनने तुम्ही कधी पुण्याला गेलात पावसाळ्या दिवसात तुम्हाला खूप सारे धबधबे दिसतील, खूप सारे इंद्रधनुष्यसुद्धा दिसतात. मलाही सकाळी मी आले. असा माझा 1 डे मुंबई ते पुणा प्रवास इकडेच संपतोय. आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला, बाय बाय.